अगं वहिनी, तू पण बस ना. म्हणजे आता सगळे एकत्र जमलोच आहोत तर मग वेगळं कशाला बसायचं, नाही का? आणि तूच म्हणतेस ना, आपण एकत्र कुटुंब आहोत तर निदान एकदा तरी एकत्र जेवायला बसायला पाहिजे. मनवा बसा. राजवीर, बसा सगळ्यांसोबत जेवायला बसा. हा, तुला साधना वहिनी सोबत बसायचं असेल ना? मनवा ग, जेवतेस ना? आई जेवून घ्या. अगं मी सांगणारच होते, मला जेवण नकोय. का? भूक नाहीये मला. आई, भूक नसायला काय झालं? विसर्जनाच्या वेळेला पण तुम्ही काहीच खाल्लं नाही. खरंच भूक नाहीये मला. आई, तुम्ही रागवलात माझ्यावर. छे ग, आय एम रिअली सॉरी. मी आधीच सगळ्यांबरोबर जेवायला बसले. सॉरी काय त्या? उलट स्वतःला नशीबवान समज की कुटुंबासोबत राहायला मिळतंय, त्यांचा सहवास मिळतोय. नाहीतर माझं बघ, सगळे समोर आहेत, माझ्या नशिबात एकटेपणच. असं नका ना बोलू प्लीज. मी आहे ना तुमच्या सोबत. अगं तू माझ्या सोबत आहेसच, पण मला सांग, ही तारेवरची कसरत किती दिवस करणार आहेस? कुठे तारेवरची कसरत? मला समजत नाहीये का मनवा. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. मी सगळं नीट सांभाळेन. आणि आई, मगाशी राजवीर सुपू मामांना जे काही बोलले त्यासाठी मी तुमची माफी मागते. मला माहिती आहे ते तुमच्यासाठी काय आहेत ते. उद्या मी स्वतः त्यांना फोन करणार आणि सॉरी म्हणणार आहे. असं का करताय तुम्ही दोघी? मगाशी माई सुद्धा माफी मागत होती. तुम्ही का आणि किती वेळा माफी मागणार आहे? तुमची काहीच चूक नाहीये, चूक माझीच. आता इथे पण तुम्ही स्वतःलाच दोष देणार आहात का? मी खरंच बोलणार नाही हा तुमच्याशी. मी आहे ना, मी सगळं नीट करेन, वचन देते मी तुम्हाला. चला जेवून घ्या आता. अगं मी जेवते थोड्या वेळाने. थोड्या वेळाने काय? किती वाजलेत बघितलं का? हो मी जेवते. नाही, तुम्ही आधी जेवून घ्या, मी ते थांबते तुमच्या बरोबर. बसा. अगं सांगितलं ना जेवते, जातो. बरं ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? अजून जागे का आहात तुम्ही? झोप नव्हती येत. माझी वाट बघत होता ना? वाट नेहमीच बघतो मी तुमची. तुम्हाला कळत नाही ते. असं का बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतोय? आईना जेवण द्यायला गेलं. का? का म्हणजे राजवीर तर आपल्याबरोबर जेवायला बसत नाही. त्याच्या खाण्यापिण्याचं बघायला नको का नाही? त्यासाठी तुम्ही जाण्याची गरज नाही, नोकर आहेत आपल्या घरात. बरं झालं तुम्ही बोललात. ऍक्च्युली मला याच विषयी तुमच्याशी बोलायचं होतं. काय? प्लीज प्लीज आईना बसू द्या ना आपल्या बरोबर जेवायला. हा प्रश्न तुम्ही खूप वेळा विचारलाय मला आणि उत्तर दिलंय मी तुम्हाला. पण राजवीर त्यांना कसं वाटत असेल? तुम्ही त्याचा विचार करण्याची गरज नाही म्हणा. राजवीर, झोप आली. गुड नाईट.
राजवीर, राजवीर, मला वाटलं तुम्ही ऑफिसला गेलात. नाही घेणार. सो सॉरी, माझा अलार्म पण नाही झाला, जागच नाही आली. अलार्म झाला होता, तुम्हाला जाग नाही आली. अहो तुम्ही उठवायचा ना मला. काल उशिरा झोपलात ना तुम्ही, म्हणून नाही उठवलं. नाही म्हणजे फार उशीर नाही, 1-1:30 वाजेपर्यंत झोपले मी. 3:30 वाजता झोपलात. तुम्ही पाहिलं? हो पाहिलं, तुम्ही उठून बसला होता, फेऱ्या मारत होता, खिडकीजवळ होता, बघितलं. म्हणजे तुम्ही पण जागे होता. 1 मिनिट, मी देते सर. घेतो मी मग. नाही, मी देते. राजवीर, यामध्ये या बॉक्समध्ये आईंच्या रूमची चावी आहे ना? माझ्या बाबांच्या बेडरूमची चावी आहे. राजवीर, प्लीज आईना राहू दे ना त्यांच्या रूम मध्ये. तशी त्यांची बेडरूम रिकामी असते. अजून किती दिवस त्या गेस्ट रूम मध्ये राहणार? राहू दे ना त्यांना. एकच गोष्ट अजून किती वेळा सांगावी लागणार आहे तुम्हाला? पण तुम्ही एकदा आईंचा पण विचार करा ना. मला या विषयावर काहीच बोलायचं नाही मला. पण का? कारण माझ्या बाबांच्या रूम मध्ये कोणी परक गेलेलं मला नाही आवडत. राजवीर, त्या परक्या. ते ठेवा बाजूला आणि आवरून घ्या. कॉफी खालीच घेईन. राजवीर प्लीज, तुम्ही. मनवा प्लीज. आई, आई अगं चावी सापडत नाहीये. कसली रे? गाडीची. कुठे ठेवली होतीस तू? किती रे वेंदळा तू? तुला 1000 वेळा सांगितलंय स्वतःच्या गोष्टी नीट ठेवत जा. ऐकशील तर शपथ. आई अगं आता प्लीज लेक्चर देऊ नकोस, मला चावी शोधायला मदत कर, उशीर झालाय. काय रे, काय करतोयस तू? तू पसारा नको काढूस, मला आवरायला लागतं नंतर. तू आवरण नंतर, मला खरंच उशीर झालाय. ठीक आहे, जरा शांतपणे विचार कर. कुठे ठेवली होतीस चावी? जनरली मी हेल्मेट सोबतच ठेवतो, नाही आता तिथं. अरे देवा. बरं ठीक आहे, हरकत नाही. चावी राहू दे, तू आज ट्रेननी निघून जा. ट्रेनने? हा. आता या वेळेला केवढी गर्दी असते, चढायला तरी मिळणार आहे का मला? मग आता काय करायचं आपण? प्लीज शोध न ग तू. मी कुठे शोधू आता? प्लीज बघ ना. काय काय शोधताय? बाबा गाडीची चावी नाही मिळते. काम ठीक आहे. तुमच्याकडे कुठून आली गाडीची चावी? ही चावी इथे खाली पडली होती, ती मी उचलली आणि त्याच्या ड्रॉअर मध्ये ठेवली. थँक्यू सो मच बाबा. वेलकम. बघितलंस ना? नाही म्हणजे तू व्यवस्थित ठेवली असतीस ना ड्रॉवर मध्ये, तर आता ही पाळी आली नसती. आई आता बस ना. काय बास ना म्हणे. याला ना मनूच पाहिजे. मनू आता इथे असती ना तर तिने तुला चावी दिलीच नसती. ते पण खरंच आहे म्हणा. पण ताईचा काही फोन वगैरे आला की नाही? नाही ना रे, आम्ही काल तेच बोलत होतो. नेमकं काय झालं पुढे? काहीच कल्पना नाही. तिला ना नक्की काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तिने फोन केला नसेल आपल्याला. मी फोन करून बघू का? नको, मी करीन तिला फोन. तुला उशीर होतोय ना, चल तू निघ. ठीक. आई काय होते ते सांग मला. हो. हे आवरते. ठीक. डबा डबा डबा. सावकाश जा. बाय बाय. बाईक हळू चालव. हो. काय हो? तुम्हाला काय वाटतंय, राजवीर त्यांच्या आईना घरी येऊ देतील? राजवीरचं माहित नाही,
पण आपली मनू तिचे प्रयत्न सोडणार नाही एवढं नक्की. सॉरी, उशीर झाला. हं. हे. राजवीर, खाऊन घ्या ना, उशीर होतो ना तुम्हाला. तुमचा ब्रेकफास्ट? मी घेते थोड्या वेळाने, तुम्ही घ्या. असं काय बघताय? काही नाही, सहज. सहज? हो, तुम्ही पराठा खा ना, मला सांगा कसं झालं. आई देवपूजा करतायत. राजवीर, त्यांची आधीपासूनची सवय आहे ना, म्हणून मी त्यांना म्हणाले करा म्हणून. आणि तसंही देवपूजा केली की किती छान वाटतं ना, अगदी प्रसन्न वाटतं, असं पॉझिटिव्ह. दिवस पण छान सुरू होतो. तुम्ही पराठा खा ना. खा ना. कोणी केलाय? कसं झालंय? नाही, चांगला झालाय, पण कोणी केलाय? तुमच्या हातची चव माहिती आहे मला, तुम्ही नाही केलाय. आईंनी केलंय. राजवीर, तुम्हाला आवडलाय ना पराठा, मग घ्या ना खाऊन. का करताय असं तुम्ही? मला आज उशीर झाला ना, म्हणून. मग या आधी उशीर नाही झालाय कधी? का असं करताय तुम्ही? तुम्ही प्लीज चिडू नका. का चिडायचं नाही मनवा मी? राजवीर, तुम्हाला पराठा आवडतो म्हणून त्यांनी प्रेमाने केला. मनवा नकोय मला हे सगळं. राजवीर, प्लीज प्लीज तुम्ही अन्नावर राग काढू नका. प्लीज खाऊन घ्या. आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणालाही आपल्या किचन मध्ये कसं काय जाऊ देता तुम्ही? तुम्ही प्लीज ताटावरून उठू नका. प्लीज खाऊन घ्या. पोट भरलंय माझं. आणि तुम्हाला शेवटचं सांगतोय, यापुढे जर असं झालं ना तर मला चालणार नाही मनवा. पाहुण्यांना सांगा पाहुण्यांसारखं राहायचं. घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न नाही करायचा. राजवीरना कसं समजावं की ते जे वागतायत ते चुकीचं आहे. त्यांची आई पुन्हा त्यांच्या आयुष्यात आली आहे. प्रत्येक जण एवढा नशीबवान नसतो. कसं कळणार आहे त्यांना? कोणालाही आपल्या किचन मध्ये कसं काय जाऊ देता तुम्ही? पाहुण्यांना सांगा पाहुण्यांसारखं राहायचं. घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न नाही करायचा. येऊ का? तू इथे? माझ्या मते हे घर आमचंच आहे. तू पाहुणी आहेस इथे, त्यामुळे मी तुला विचारायला पाहिजे नाही का की तू अजून इथे का आहे? तुला काय वाटतं का गप्प राहिलं म्हणजे सगळं तुझ्या मनासारखं होईल? माझ्या मनासारखं म्हणजे? म्हणजे तुला इथे कायमचं राहायचं अशी इच्छा आहे? पण तुला वाटत नाही ना मी इथे राहावं म्हणून? का वाटेल? का वाटेल मला? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. पाहतेस ना तू काय झालंय ते. घरात खूप अशांतता पसरली आहे केवळ तुझ्यामुळे. मी काहीही केलेलं नाहीये. मला तुझ्याशी वाद नाही घालायचा. मला फक्त एवढंच सांगायचंय की लवकरात लवकर इथून निघून जा. तुझ्यामुळे तुझा नवरा उद्ध्वस्त झाला तसा मुलगाही उद्ध्वस्त होईल. काय बोलतोयस तू?
तुला चांगलं कळतंय वहिनी मी काय बोलतोय ते. त्यामुळे काहीच कळत नाही असं आव्हान नकोस. तुझ्यामुळे राजवीर आणि मनवामध्ये रोज वादावाद होत आहेत हे पाहतेस ना तू, दिसतंय ना तुला? का आता का गप्प आहेस तू? नाही, मला नाही वाटत की मनवा जाऊ देईल मला. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव. ती तुला जाऊ देणार नाही हा तिचा चांगुलपणा आहे, पण तुला अक्कल आहे ना, तू जायला पाहिजेस. मी ऐकून घेतेय, म्हणजे तू काहीही बोलावंस आणि मी ऐकून घ्यावं असं होत नाही. ऐकून घ्यावं लागेल, ऐकून घ्यावं लागेल. तुला कळत नाहीये का घरात काय होतंय तुझ्यामुळे? दिसत नाहीये? माईला त्रास होतोय, मनवाला त्रास होतोय, राजवीरला त्रास होतोय, सर्वांना त्रास होतोय. पुरे आता. का पुरे? बघ जरा घरात तुझ्यामुळे काय चाललंय ते. जे काय अशांतता पसरली त्याची जाण ठेव. किती त्रास होतोय सर्वांना. तुझ्यामुळे तुझा नवरा खंगून खंगून गेला. दादा गेला तेव्हा बघायला पाहिजे होतंस तर काय अवस्था झाली होती. तुम्हाला सगळ्यांना वाटतंय तसं काही नाहीये, ते खोटं आहे. हो, मग पेपर मध्ये बातमी अशीच छापून आली होती का? हे अति होत आहे. मी निर्दोष होते. माझी चूक एवढीच झाली की मी तेव्हा बोलले नाही. मग आत्ता तरी का बोलतेस? आत्ताही बोलू नकोस. निघून जा, निघून जा प्लीज. नाहीतर राजवीर आज जो काही बरा दिसतोय ना तो उद्ध्वस्त झालेला दिसेल. स्वतःच्या नवऱ्याला गिळस, निदान मुलाला तरी सोडून दे, नाहीतर पश्चाताप करायची वेळ येईल तुझ्यावर. हॅलो. हॅलो मनू बेटा, कशी आहेस? मी ठीक आहे बाबा, तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. आणि आई आणि नितीश कसे आहेत? नितीश साहेबांचं काय, ते ऑफिस मध्ये बिझी असतात. आणि आईचं नेहमी सारखं, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका, औषध घ्या, चेकअपला चला, चालूच आहे तिचं. हो, पण मग बरोबर आहे तिचं. तब्येतीची काळजी घ्यायला नको का? कशी आहे तब्येत तुमची आता? हे बघ, तुझे बाबा एकदम फाईन आहेत, फिट अँड फाईन. वॉक पण चालू केलंय. व्हेरी गुड. बरं, मला असं वाटलं की माझ्या लेकीला माझ्याशी बोलायचं. तुम्हाला कसं कळलं? अगं बाप आहे मी तुझा, मला सगळं कळतं. आणि हल्ली माझ्या लेकीला माझी आठवण येत नाही, म्हणून मी म्हंटल चला आपणच फोन लावूया तिला. असं नाहीये बाबा, मी तुम्हाला कॉल करणारच होते. हो ना, मग बोल, काय म्हणतेस? बाबा, मी राजवीरच्या घरी परत आले. गुड. आता सगळं नीट आहे ना? हो, म्हणजे सगळं ठीक आहे, पण काय बेटा? मी राजवीरच्या आईंना बरोबर घेऊन आले. हे होणारच होत, याची कल्पना होती मला. पण मला राजवीरचं काही कळत नाही हो बाबा. का, काय झालं? ते आईंना ऍक्सेप्ट करायलाच तयार नाहीये. का? त्यांच्या मनात ना खूप खूप राग आहे आईंविषयी. ते धड बोलत पण नाहीत त्यांच्याशी. आणि मला कळत नाही की तो राग मी कसा त्यांच्या मनातनं काढू. हे बघ मनू, मला असं वाटतं थोडा वेळ जाऊ दे. तू काही करू नकोस. आणि कसं असतं की एकदा तुटलं ना नातं की त्याला परत जोडण्यासाठी वेळ लागतो. पण आपण प्रयत्न नाही सोडायचे. नाही, माझे प्रयत्न चालूच आहेत. आणि बेटा, हे सगळं जितकं नॅचरली होईल ना तेवढं चांगलं. कारण कोणीही कधीही कोणतंही नातं जबरदस्तीने स्वीकारणार नाही. अर्थात या सगळ्यात तुला त्रास होईल थोडा, पण तुझे प्रयत्न वाया जाणार नाही. आज ना उद्या हे सगळं तुझ्या मनासारखंच होईल. थँक्यू सो मच बाबा. खरंच मला तुमच्याशी बोललं ना की खूप बरं वाटतं. नाही तर मला खूप टेन्शन आलं होतं. टेन्शन न घेता प्रयत्न कर. तुला दोन्ही बाजू सांभाळून घ्यायच्या आहेत. एका बाजूला राजवीर आहे, दुसऱ्या बाजूला आई. दोघांना सांभाळून घे. आणि मनू बेटा, तू सगळं नीट करणारस. आणि जमलं तर भेटायला येऊन जा. आईंना पण घेऊन ये. हो, नक्की.
चल ठेवू बेटा. हो, पण काळजी घ्या बाबा स्वतःची. डोंट वरी. बाय बेटा. बाय.